एका गंभीर फसवणुकीचा प्रकार नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्यात समोर आला आहे। बेलतरोडी हद्दीत फिर्यादीकडनं 74 लाख रुपये कर्ज मंजूर करून घेतले गेले। मात्र आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे। पोलिसांनी या प्रकरणात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। नागपूरच्या बेलतरोडी हद्दीत आवास फायनान्शियल लिमिटेड च्या संस्थेतील शाखा प्रबंधक नितीन वामनराव हिंगणकर यांच्या फर्मने प्रॉपर्टी गहाण ठेवून गृहकर्ज देण्याचे काम सुरू केले आहे। फिर्यादींच्या माहितीनुसार आरोपींनी संघटितपणे त्यांच्या फर्ममध्ये प्रॉपर्टी गहाण ठेवून बनावट कागदपत्रांच्या आधारे एकूण 74,50,000 रुपये मूल्याचे गृहकर्ज मंजूर करून घेतलेत। आरोपींच्या कृत्यांमुळे कर्जाचे हप्ते वेळेवर भरले गेले नाहीत आणि तपास सुरू झाल्यावर बनावट कागदपत्रांचा प्रकार उघड झाला। आरोपींनी फसवणूक करून फिर्यादीच्या फर्मचा विश्वासघात केला। आरोपींमध्ये निलेश मनोहर पौणीकर, नितेश मनोहर पौणीकर, दिनेश जयदेव पवार, विक्की पुरुषोत्तम पाठराबे, सचिन चिंतामण सोमकुवर, संदीप निंबोडकर, मनोज कुमार बिसन कुमार सार्वे, हेमंत सपकाळ, राम नंदनवार आणि अश्विन गृह उद्योगचे संचालक यांचा समावेश आहे। फिर्यादी यांनी दिलेल्या अर्जावर आणि तक्रारीवरनं बेलतरोडी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। आवास फाइनेंशियल लिमिटेड बेसा रोड यहाँ पे शाखा है, यहाँ पे शाखा प्रबंधक करके काम करते हैं। इसमें से जो आरोपी है उन लोगों ने बनावट दस्तावेज तैयार किए, फर्जी दस्तावेज तैयार किए और गृह कर्ज लिया, जिसमें ईएमआई न भरने के बाद पता चला कि यह बनावट दस्तावेज है। यह बनावट दस्तावेज के साथ पुलिस स्टेशन में इसके साथ साथ 3 प्रॉपर्टीज़ के गुने लेके वो तकरारदार आए थे, जिस पर वरिष्ठ के मार्गदर्शन के अंतर्गत पुलिस स्टेशन में गुना दाखिल किया। प्राथमिक स्तर पर 74,50,000 का गुना पुलिस स्टेशन में दर्ज है। इसकी तपास इंक्वायरी अभी शुरू है। आरोपींनी केलेल्या फसवणुकीने फिर्यादीच्या व्यवसायावर मोठा आर्थिक फटका बसला आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि आरोपींना लवकरच अटक केली जाईल अशी अपेक्षा आहे।